उन्हामुळे जर आपली त्वचा खराब झाली असेल तर कशी काळजी घ्यायची त्यासाठी आपण काही खास टिप्स पाहूया. टिप नंबर 1. उन्हामुळे त्वचा खराब झाली असेल तर काळजी घेण्यासाठी दररोज बाहेर जाण्यापूर्वी 20 मिनिटे आधी किमान SPF 30+ सनस्क्रीन लावा आणि दर 2-3 तासांनी ती पुन्हा पुन्हा लावा. 2. उन्हाळ्यामध्ये चेहरा खराब झाला असेल तर स्वच्छ करण्यासाठी दिवसातून 2दा सौम्य क्लिन्झरने चेहरा स्वच्छ धुवा. चंदन, एलोवेरा जेल, गुलाब पाण्याचा वापर करून त्वचा स्मूथ करा. नंबर 3. जर तुमच्या डोळ्यांची जळजळ होत असेल तर ती टाळण्यासाठी डोळ्यांवर थंड पाण्याची पट्टी किंवा काकडीचे काप यांचा वापर करू शकता. त्यामुळे आपले डोळे जळजळ होणार नाहीत. नंबर 4. उन्हाळ्यामध्ये आपली त्वचा सुकली असेल तर त्वचा टवटवीत ठेवण्यासाठी किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. नंबर 5. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका. दिवसभरात भरपूर पाणी प्या. त्याचबरोबर नारळ पाणी, टरबूज, काकडी, लिंबू सरबत यांसारखी पाणीदार फळे खा. त्यामुळे आपल्या शरीरात पाणी कमी पडणार नाही आणि डिहायड्रेशन होणार नाही. नंबर 6. शक्यतो कडक उन्हात म्हणजेच सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत बाहेर जाणे टाळा. सावलीचा वापर करा. उन्हाळ्यामध्ये घराबाहेर पडताना सुती कपडे वापरा. रुमाल किंवा टोपीने चेहरा झाका आणि सूर्याचे किरण रोखणारे सनग्लासेस गॉगल वापरा. नंबर 7. उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याने अंघोळ करा. जर तुम्हाला खूप थंड पाणी सहन होत नसेल तर शक्यतो कोमट पाण्याने अंघोळ करावी. पण खूप गरम पाणी वापरल्यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. त्यामुळे खूप कडक पाण्याने अंघोळ करू नका. नंबर 8. तुम्हाला जर डोळ्याखाली खूप काळी वर्तुळे आली असतील तर ते कमी करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करावा. सतत उन्हात काम पडत असेल तर 2 तासांनी सनस्क्रीनचा वापर करू शकतो. नंबर 9. उन्हाळ्यामध्ये खूप वेळा अंगाला घामाचा वास येत असतो. हे टाळण्यासाठी दररोज अंघोळीच्या पाण्यात 2 थेंब इसेन्शियल तेल टाकून अंघोळ करावी. यामुळे घामाचा वास येणार नाही. नंबर 10. बर्फाच्या तुकड्याने जर चेहऱ्याची मालिश केली तर चेहऱ्यावरती चमक येते. त्याचबरोबर त्वचा शांत व थंड होण्यासाठी मदत होते. नंबर 11. त्वचेसाठी शक्यतो नैसर्गिक उत्पादनांचाच वापर करावा. फळांचा लेप चेहऱ्यावरती 15 मिनिटे लावून ठेवावा व नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. केमिकलयुक्त उत्पादनांमुळे आपल्या त्वचेला नुकसान होते. त्यामुळे शक्यतो घरगुती उपायानेच आपला चेहरा कसा ग्लो करेल याकडे लक्ष द्यावे. नंबर 12. उन्हाळ्यामध्ये पुरळ घामोळ्या येत असतात. त्यामुळे त्यांच्यापासून वाचण्यासाठी आहारात दही, ताक अशा पदार्थांचा जास्तीत जास्त वापर करावा. नंबर 13. उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून एकदा तरी त्वचा ओळखून म्हणजेच आपली त्वचा ऑइली स्किन आहे, ड्राय स्किन आहे, मिक्स स्किन आहे असे प्रकार ओळखून योग्य ते स्क्रब वापरून त्वचेवरील मृत त्वचा म्हणजे डेड स्किन काढून टाकल्यास त्वचा जास्त सुंदर, टवटवीत आणि एकदम मस्त अशी दिसू लागते. 15 दिवसातून एकदा त्वचा स्वच्छ केलीच पाहिजे. नंबर 14. उन्हाळ्यामध्ये शक्यतो हलकाच मेकअप करावा. वॉटर बेस्ड मेकअपचा वापर करावा किंवा कमीत कमी मेकअप असावा. नाहीतर उन्हाळ्यात मेकअप शक्यतो टाळावा. तसेच फाउंडेशन टाळावे कारण त्यामुळे त्वचेची छिद्रे बंद होऊ शकतात. नंबर 15. महत्त्वाची टीप म्हणजे आपण त्वचेची काळजी घेत असताना केसांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करतो. कडक उन्हामुळे केस निर्जीव होतात, गुंता होतो आणि केसांच्या खालील जी त्वचा असते त्यावरती फोड येण्याची ही भीती असते. यामुळे उन्हात जाताना डोकं झाकलं जाईल याची काळजी घ्या. त्यासाठी तुम्ही छानशी टोपी वापरू शकता किंवा छत्रीने डोकं झाकू शकता. नंबर 16. उन्हाळ्यामध्ये केसाखालील त्वचा स्वच्छ राखा आणि त्यातील आर्द्रता योग्य राहील याची काळजी सुद्धा घ्या. यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा अंघोळीपूर्वी केसाला आणि केसाखालील त्वचेला खोबरेल तेलाने मसाज करा. तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही तेल येथे वापरू शकता. नंबर 17. उन्हाळ्यामध्ये ओठांची निगा राखणं सुद्धा गरजेचं असतं. यासाठी व्हिटॅमिन ई आणि हायलोरिक ॲसिडच्या साहाय्याने तयार झालेले लिप कंडिशनर आणि लिप बामचा वापर केला पाहिजे. तूप किंवा साय लावले तरी ओठांचे आरोग्य राखण्यास मदत होते. नंबर 18. उन्हाळ्यामध्ये आपली त्वचा एकदम छान आणि टवटवीत ठेवण्यासाठी टोनर वापरा. तसेच तेलकट त्वचा असल्यास जेल आधारित तर कोरडी त्वचा असल्यास हलके लाईट वेट मॉइश्चराइज वापरावे. नंबर 19. आपल्या डोळ्यांची निगा राखण्यासाठी उन्हात बाहेर पडताना गॉगल घालावे. डोळे स्वच्छ करण्यासाठी क्लीनर्स आणि डोळ्यांना थंडावा देणारे मास्क यांचा वापर केला पाहिजे. नंबर 20. उन्हाळ्यामध्ये आपण काय खातो याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. रंगीबेरंगी फळे ही डोळ्यांना सुख
सुखवणारी असतात तशीच ती पोटासाठीही चांगली आणि उत्तमच असतात. नंबर 21, अननस, आंबा, टरबूज, पपई आणि लिंबूवर्गीय फळे उन्हाळ्यात खाल्लीच पाहिजे. भोपळा, गाजर, टरबूज, बीटाचे सेवन ही उन्हाळ्यात शरीरासाठी अतिशय चांगले असते. त्यामुळे सगळीच फळं आपण उन्हाळ्यामध्ये खाल्ली पाहिजे. टिप नंबर 22, त्याचबरोबर पालेभाज्या सुद्धा उन्हाळ्यामध्ये खाल्ल्या पाहिजेत. त्या सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात. त्यामुळे आपली त्वचा सुद्धा खूप छान आणि टवटवीत होते. त्यामुळे सगळ्या पालेभाज्या खाणं शरीरासाठी खूपच गरजेचं आहे. नंबर 23, झणझणीत रस्से आणि तळलेले पदार्थ उन्हाळ्यामध्ये खाणे टाळा. कमी तेलात तयार केलेले किंवा कच्च्या भाज्यांची सॅलड खाल्ली पाहिजेत. आहारामध्ये बदल केल्याने सकारात्मक परिणाम लगेचच तुमच्या त्वचेवरती दिसतील. नंबर 24, उन्हाळ्यामध्ये पुरेशी झोप, आहार, व्यायाम आवश्यक आहे. त्यामुळे आर्द्रता संतुलित राहते व चेहरा सुंदर, टवटवीत, सतेज दिसतो. तर अशा प्रकारे तुम्ही उन्हाळ्यात आपले त्वचेची, शरीराची काळजी घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही फिरायलाही जाऊ शकता, पण शक्यतो उन्हामध्ये जाऊ नका. संध्याकाळी तुम्ही जाऊ शकता किंवा सकाळीही तुम्ही फिरायला बाहेर जाऊ शकता. आता ज्यांना उन्हामध्ये कामच करायचं आहे, म्हणजे त्यांना काम करावंच लागतं, पर्यायच नाहीये, त्यांनी आपल्या त्वचेची काळजी घ्यावी. सनस्क्रीनचा वापर करावा, पुरेसं पाणी प्यावं, त्याचबरोबर आहारही चांगला घ्यावा, म्हणजे आपल्याला जास्त नुकसान होणार नाही. तर आजच्या ह्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.